नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बायनरी टू ग्रे कोड कन्वर्जन आणि ग्रे कोड टू बायनरी कन्वर्जन। मग आता बघा, बायनरी नंबर आपल्याला माहित आहे, बायनरीचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करायचं आहे आणि ग्रे कोडचं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं आहे। मग आता बघा की ज्यावेळी एखाद्या बायनरी नंबरचं ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करतोय तो कशा पद्धतीने करतोय। आता एक बायनरी नंबर आहे, सपोज 1001, ओके, हा तुमचा काय हो बायनरी नंबर आहे। ह्याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करायचं आहे। मग आता ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करत असताना काय करायचं, जो बायनरी नंबर पहिला जो आहे तो ऍज इट इज लिहायचा, पहिला जो आहे तो काय करायचा, ऍज इट इज लिहायचा आणि ह्या नंबर मध्ये काय करायचं, एक्सॉरिंग करायचा। ह्या नंबर मध्ये काय करायचं, एक्सॉर करायचा। मग आता बघा एक्सॉरचा रूल काय सांगतोय, बघा एक्सॉरचा रूल, जर दोन्ही बीट सेम असेल तर रिझल्ट तुमचा काय येतोय, 0। दोन्ही बीट काय असेल, सेम असेल तर रिझल्ट काय असतोय, 0 येतोय। आणि जर दोन्ही बीट डिफरंट असेल तर रिझल्ट काय येतो, 1 येतो। दोन्ही बीट काय असेल, डिफरंट असेल तर रिझल्ट काय येतोय, 1 येतो। मग आता बघा, ज्यावेळी आपण पहिल्यांदा बायनरीचं ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करतोय त्यावेळी पहिला जो 1 आहे तो ऍज इट इज इथे लिहायचा। मग आता मला सांगा 1 XOR 0, मग 1 XOR 0 म्हणजे काय, दोन बीट काय आहेत, डिफरंट आहेत का, दोन बीट काय डिफरंट आहेत, मग रिझल्ट काय येतो, 1 येतोय। म्हणजे रिझल्ट तुमचं काय आला, इथं 1 येणार। मग आता बघा 0 XOR 0 किती येणार, दोन्ही बीट सेम आहेत म्हणजे रिझल्ट काय येणार, 0। मग 0 XOR 1 म्हणजे दोन्ही बीट काय येतो, डिफरंट आहेत, मग रिझल्ट काय येणार, 1। मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, बायनरीचं ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करतो। बघा आणखी एक आपण बघूया, 0011, याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, हा बायनरी नंबर आहे, ह्याचं ग्रे कोड मध्ये कन्वर्जन करायचं आहे। मग पहिल्यांदा ऍज इट इज 0 असणार आहे तुमचा आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, एक्सॉरिंग करायचं। ह्याच्यामध्ये काय करायचं, एक्सॉरिंग। एक्सॉरिंगचा रूल तुम्हाला माहित आहे, दोन्ही बीट जर सेम असेल तर रिझल्ट 0 येतो आणि दोन्ही बीट डिफरंट असेल तर रिझल्ट काय असतं, 1 असतं। मग आता 0 XOR 0 म्हणजे दोन्ही बीट सेम आहेत, रिझल्ट काय येणार, 0। 0 XOR 1 दोन्ही बीट डिफरंट आहेत त्यामुळे रिझल्ट काय येणार, 1। 1 XOR 1 दोन्ही बीट सेम आहेत, रिझल्ट काय येणार, 0। मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, बायनरीचं ग्रे कोड मध्ये काय करतो, कन्वर्जन करतो। मग आता बघा, आपण आता बघणार आहे काय हो, की ग्रे कोडचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये करायचं आहे। ग्रे कोडचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये करायचं आहे। मग आता बघा ग्रे कोड काय आलता, 1101, बरोबर आहे। मग ह्याचं कन्वर्जन मला काय करायचं आहे, बायनरी मध्ये। मग बायनरी मध्ये कन्वर्जन केल्यावरती हा यायला पाहिजे 1001 यायला पाहिजे। मग आता बघा बायनरी टू ग्रे कोड करा, त्यावेळी पहिला जो आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा। पहिला जो आहे, जो 1 आहे किंवा 0 असू दे, तो पहिल्यांदा ऍज इट इज लिहून घ्यायचा। आता बघा बायनरी टू ग्रे कोड करताना ह्याच्यामध्ये आपण एक्सॉरिंग केलतो। आता काय करायचं, हा जो रिझल्ट 1 आलाय ना, ह्याचं एक्सॉरिंग ह्या पुढचा जो एलिमेंट आहे ना त्याच्या बरोबर करायचा। मग आता मला सांगा 1 XOR 1 किती येतोय, दोन्ही बीट सेम आहेत म्हणजे रिझल्ट काय येणार, 0। मग 0 XOR 0 दोन्ही बीट सेम आहेत, रिझल्ट काय येणार, 0। मग 0 XOR 1 म्हणजे दोन्ही बीट डिफरंट आहेत, रिझल्ट काय येणार, 1। मग बघा 1001 आला का, सेम आहे ऍज इट इज, हाच बघूया 0010। मग आता ह्याच्यामध्ये आपला हा ग्रे कोड आहे, ह्याचा बायनरी मध्ये आपल्याला काय करायचं, कन्वर्जन करायचं। मग पहिल्यांदा काय हो, 0 ऍज इट इज, मग 0 XOR 0 दोन्ही बीट सेम आहेत, मग रिझल्ट काय असणार आहे, 0। मग 0 XOR 1 म्हणजे दोन्ही बीट डिफरंट आहेत, रिझल्ट काय येणार, 1। 1 XOR 0 मग दोन्ही बीट डिफरंट आहेत, रिझल्ट काय येणार, 1, बरोबर आहे। मग 0011 बघा आलाय का, 0011। मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, ग्रे कोडचं कन्वर्जन बायनरी मध्ये करतोय आणि बायनरीचं कन्वर्जन कशामध्ये करतोय, ग्रे कोड मध्ये करतोय। मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।